जय महाराष्ट्र, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो. आणि आज देखील आपण पुढील भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू बघणार आहोत. नाटकाप्रमाणे सारंगचे अंत्यविधी झालेले असतात व त्याच्या फोटोला हार घालून घरात सर्वजण त्याच्या फोटो समोर रडत असतात. त्यामध्ये सौमित्रा आणि नाना नसतात व ऐश्वर्या विचार करू लागते की सारंग तर गेला, सारंग या जगात नाही. पण ही गोष्ट सौमित्राईला का सांगत नाहीत? नाही, काही जरी झालं तरी ही गोष्ट सौमित्राईला सांगायलाच पाहिजे असं ऐश्वर्या म्हणते व घरातील विधी आटपल्यानंतर ती डायरेक्ट सिटी हॉस्पिटलला पोहोचते व तिथे तिच्या अगोदर जानकी आलेली असते व ऋषिकेशला फोनवर बोलत असते व ऐश्वर्या तेवढ्यात जानकीची नजर चुकवून सौमित्राच्या खोलीमध्ये तिला सर्व काही सांगण्यासाठी जात असते. व इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते की त्यांना त्रास होतो हे मला बघवत नाही, असं वाटते की हे सर्व काही नाटक. तेवढ्यात तिला आवाज येतो की ग्लास खाली पडलेला आहे व तिचं लक्ष त्या दिशेने जातं. तर प्रेक्षकांनी ऐश्वर्याच्या तोंडून सौमित्राला सारंगचं सत्य समजतात. तिची दुर्दशा बघून जानकी तिचा प्लॅन रद्द करत ऐश्वर्याची मनमानी होऊ देणार का हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.